तुम्ही दोघं आजपासून इथं झोपायचं आणि ह्यांना तुमचं तिथं जाणं नाही आवडत तर नका जाऊ. आणि हे बी खरं आहे की घरात वाटण्या झाल्यात. छोटी, हात दे. शंकर, पाय दाखव. काय नाही होणार बेटा. उद्यापासून तुम्ही न सांगता काय बी नाही करायचं. हो ताई. आजपासून या भागात तुम्ही राहाल. स्वतःचं जीवन वेगळं बनवाल. ती रमा आल्यावर भांड्यात पण वाटणी मागल. एक वाटी सुद्धा मिळणार नाही तिला हिस्स्यामध्ये. तिच्या बापाने कमवून आणलाय का पतीने? रमानं रक्त विकून पैसे आणले. माझ्याकडं दुसरा कुठला बी मार्ग नव्हता. आम्हाला दोघांना वाटलं की आम्हाला काही काम करायला हवं, म्हणजे तुमची आणि ताईची काहीतरी मदत करू शकू, म्हणून आम्ही काम शोधायला गेलो. आजपासून या भागात तुम्ही राहाल. स्वतःचं जीवन वेगळं बनवाल. ती रमा आल्यावर भांड्यात पण वाटणी मागल. एक वाटी सुद्धा मिळणार नाही तिला हिस्स्यामध्ये. तिच्या बापाने कमवून आणलाय का पतीने? रमानं रक्त विकून पैसे आणले. आम्हाला दोघांना वाटलं की आम्हाला काही काम करायला हवं, म्हणजे तुमची आणि ताईची काहीतरी मदत करू शकू. बस बस. किती किती आणि काय काय बघायचंय मला अजून. मला आणि माझ्यामुळे या सगळ्यांना का होतंय हे सगळं. माझे बाबा, माझी पत्नी माझ्यासाठी रक्त विकतीये. हे दोन लहान लहान मुलं या वयामध्ये नोकरी करायला तयार आहेत, धक्के खात आहेत. आणि मी काहीच करू शकत नाही. का काही करू नाही शकत आहे मी. कारण मला संघर्ष करायचा आहे. मला संघर्ष करायचा आहे. काय आहे या संघर्षाची किंमत? खरंच इतकी मोठी असते का? होय पोरा, जे तुझं लक्ष आहे, जे तुला आयुष्यात मिळवायचं आहे, त्यासाठी ह्योच मोबदला द्यावा लागतोय. आणि तुझा ह्यो रस्ता फक्त काट्यांनी पेरलेला नसेल, तर काटेरी झाडांनी घेरलेली एक बारीक पायवाट आहे, ज्याला तुला साफ करत पुढे जायचंय. आणि हे बी शक्य आहे की त्या झाडासनी साफ करता करता तुझ्या अंगाला काट टोचल, दुखल, रगत पण येईल, पर तुला ह्यो करावंच लागल. आपल्यासाठी, आपल्या जातीसाठी, आपल्या समाजासाठी ह्यो संघर्ष तुला करावा लागल. माझी संघर्षाबद्दल काहीच तक्रार नाही, पुढेही कधीच नसणार आहे. पण हिचा काय दोष आहे? या मुलांचा काय दोष आहे बाबा? हा दोष आहे का की ही माझी पत्नी आहे? हिने इतकं दुःख, इतका त्रास का सहन करावा माझ्यासाठी?
मला नाही सहन होते आता हे सगळं. नाही सहन होते मला हे. हे बघा, आमचा त्रास, दुःख तुमच्या ध्येयापुढं लई छोट आहे. आणि तुमचं ध्येय लई मोठं आहे. तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष द्या. भीम, दुःख, संकट आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. ह्यो आपल्यासाठी नवीन गोष्ट थोडी ना आहे. अन भीम, आम्ही सगळे तुझ्यासाठी काय पण करू शकतो. हो भाऊजी. आम्ही सगळे तयार आहोत. जाग सके तो जा. हा. चल भावा, वय पैसे घे तुझे. हा, घे. चला, राम राम. अरे बांगड्या घ्या, बांगड्या. ए, कोण आहेस रे तू? रस्त्यामध्ये का उभा आहे? असं यांच्या बाजूने आला? हा, नाही, तुमच्या विपक्षामध्ये आलोय. तुमच्या मानसिकतेच्या विपक्षाकडून आलोय. हे बघ, असं आहे, हे अशा धमक्यांना मी घाबरणारा नाहीये, समजलं तुला? आणि राहिली गोष्ट पैशाची, तर मी अजिबात देणार नाही. मला पैसे नको आहेत. फक्त याचं उत्तर द्या की तुम्ही इतक्या लहान मुलांकडून काम करून घेतलं. तुम्हाला जराही चुकीचं नाही वाटलं? वा, काय काय ढोंगी माणूस आहे हा. स्वतः जेव्हा या मुलाला फाटलेली जुनी पुस्तके घेण्यासाठी ओरडायला लावत होता, ते सगळं बरोबर होतं. आता यांनी हे सगळं केलं तर हे चुकीचं आहे. वा, डोळे का फाडतोयस? तुझा पाठलाग करत इथे नाही आलोय. नव्हे तर आम्ही तर परीक्षा द्यायला चाललो होतो. बघितलं की इथेही तुझं नाटक सुरू आहे, म्हणून थांबलो इथे. भाऊ, हा माणूस अतिशय लाचार, नाही 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 नाही, अति हुशार, गरीब, निर्लज्ज आहे. फक्त हेच नाही, तर आणि खालच्या जातीचा आहे. खालच्या जातीचा आहे तर याचा हावरट असणं तर स्वाभाविक आहे. स्वाभाविकच आहे. जर तुम्ही याला याच्या कामाच्या बदल्यात पैसे दिले असते तर हा खुश झाला असता, परंतु तुम्ही याला पैसे दिले नाहीत, तर आला हा इथे भांडायला, वाद घालायला, भाषण द्यायला. पहिली गोष्ट तर ही आहे की मी माझ्या मर्जीने शंकरकडून काम करून घेतलं नव्हतं. हे स्वतः आमच्या चाळीमध्ये गाडा घेऊन आले होते आणि यांनी शंकरला माझ्याबरोबर येण्यासाठी भाग पाडलं. तू पण जा आपल्या भाऊजींबरोबर भंगार विकायला. नाही शंकर, तू माझ्याबरोबर नको येऊस. हा, इथेच थांब. भीमराव, जे मी सांगेन तेच होणार. आणि तेव्हा मी जे काही केलं ते माझं करणं भाग होतं. परंतु हो, जे मी केलं तेही चुकीचंच होतं. पण तुम्हालाही लाज वाटली पाहिजे. तुम्ही इतक्या छोट्या मुलाकडून काम करून घेतलं.
गोष्ट फक्त माझ्या साडू किंवा नातेवाईकांची नाहीये. कुठल्याही लहान मुलाकडून काम करून घेणं चुकीचं आहे. आपण यांना शिकू दिलं पाहिजे. शिकून सवरून हे पुढे जाऊन जे पाहिजे ते करतील, जे पाहिजे ते बनतील. पण या वयात काम करून घेतलं तर पुढे जाऊन हे फक्त मजूर बनून राहतील. भीमराव, कोणी काहीही बनेल, परंतु हा तुझा साडू तर मजूरच बनेल. आणि आणखी एक गोष्ट सांग, हे जे प्रवचन तू दिलं आहेस हे कुठून शिकलास? म्हणजे कोणत्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलं आहे? असा काही नियम आहे काय? हा, नियम नाहीये तर तो बनला पाहिजे. आणि नियम बनेल नाही तर नाही, पण लहान मुलांकडून काम करून घेणं चुकीचं आहे. आपण या लहान मुलांना शिकण्याची संधी दिली पाहिजे. हे बघा, मी तुमच्याकडे पैसे मागायला तर अजिबात आलो नाहीये. मी फक्त हे सांगायला आलोय की तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलंय. आधी तुम्ही यांना लालूच दाखवली, काम करून घेतलं आणि मग धक्के मारून पळवलं. आज तुम्ही हे सगळं माझ्या साडू आणि त्या छोटी सोबत केलंय. उद्या कुठल्या दुसऱ्या मुलांबरोबर तुम्ही हे कराल. यात यांची काही चूक नाहीये. चूक तर तुझी आहे भीमराव. विचार कर, जी थोडीफार बुद्धी आहे तिचा वापर कर. जर आज तू कमावत असतास, काही काम करत असतास, तर तुझ्या साडू आणि त्या छोट्या मुलीला काम करण्याची गरज पडली नसती. आणि जर ते इथे काम करायला आले नसते तर हे सगळं उद्भवलंच नसतं. बोला. बरोबर बोललात साहेब. तूच भीमराव आहेस ना? ऐकलं आहे तुझ्याबद्दल. माझी मुलं येऊन सांगतात, तुझ्या चाळीतली मुलं तुझ्याबद्दल खूप बोलतात. आणि माहिती आहे, हे सगळी मुलं कुठे भेटतात? फटाक्याच्या फॅक्टरीत काम करतात. आधी आपल्या चाळीतल्या मुलांना जाऊन थांबव आणि मग इथं ये भाषण द्यायला. समजलं ना तुला? दुसऱ्यांना शिकवणं खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर येतं ना तेव्हा तोंड बंद होतंय. तारणहार बनण्याची हौस आहे ना, मग जाऊन समजा आपल्या चाळीतल्या पोरांना. अरे सवयच आहे याला भाषण देण्याची. मग तेच करायला आलाय, भाषण द्यायला. हो ना भीमराव? चला सगळे कामावर जाऊया आपापल्या. ज्ञान देऊन पोट नाही भरत, कळतंय ना? म्हणून ती तोपर्यंत तुझं ज्ञान वाट. मी चाललोय कामाला, सांगतोय. चला आता आपणही जाऊया परीक्षा द्यायला. आता काय आहे की आपण तर फुटक्या नशिबाचे नाही आहोत. काही लोक असतात कम नशिबी, वर्षभर परीक्षेची तयारी करत असतात, परंतु परीक्षा नाही देऊ शकत. चला. म्या सांगतेय ना जोगू, पळून गेली ती नूतन. खोटं बोलणार आहे का तो नटवर? स्टेशनवर जाताना बघितलं तिला, नूतन आणि दीनदयालला. असं नाही होऊ शकत. ती असं माझ्यासोबत कसं काय करू शकते? का नाही करू शकत? जर नूतन तुमच्या सोबत पळून जाऊ शकती तर दीनदयाळासोबत बी जाऊ शकती. धोका दिलाय मला, धोका केला माझ्या संग. झोकू, ह्यो तर होणारच होतं ना. आता पछतावून काही फायदा नाहीये. या समजाचा पहिले विचार करायचा. पण एका गोष्टीवर माझा विश्वास बसलाय की आता मला तू माझ्या डोळ्यात खुपायला लागली आहेस. यासाठी तुला शपथ आहे की माझ्या समोर येऊ नकोस. भले काय बी होऊ देत, मग म्या मरत असेल तरी चालल. समजला? आता माझा या दुनियावर विश्वास राहिला नाही. ही दुनिया खराब आहे, मतलबी आहे ही दुनिया. विश्वासघात केला माझा. वा काका, जेव्हा तुम्ही काकींचा विश्वास तोडला
तेव्हा योग्य होतं. आणि जेव्हा दुसऱ्या कुणी तुमचा विश्वास तोडला तर सगळ्या दुनियेवरचा विश्वास उडाला. तुम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्ही रडताय, जोर जोरात वरडताय. आणि इतके दिवसापासून काकींचा त्रास नाही दिसला तुम्हाला. मी तर म्हणते जे झालं ते चांगलंच झालं. तुमच्या पापांचं हेच प्रायश्चित आहे. ए रमा, सांगून ठेवतो, जास्त बोलायचं नाही. मी आता बी जास्त बोलतेय. रमा, प्रत्येक गोष्टीमध्ये काय बोलते तू? जिजाबाई, किस्से झाले आहेत आता. तुझं आणि रमाचं सासू सुनेचं कुठलं बी नातं नाहीये, म्हणून तिला जे बोलायचंय ती बोलेल. रमा, बोल ग तू. ताई तुम्ही हे बघा, जे व्हायचं होतं ते झालंय. आता त्याविषयी बोलून काही बी गावणार नाहीये. मी तर म्हणते समद्यांनी जाऊन आपलं आपलं काम करावं. यातच समद्यांचं भलं आहे. नूतन आलीच होती आपल्या चाळीत ग्रहण लावायला. आता ते सुटलं आहे, तर चला समदे आपापलं काम करूया. चला. तुझ्या चाळीतली मुलं तुझ्याबद्दल खूप बोलतात. आणि माहिती आहे हे सगळी मुलं कुठं भेटतात? फटाक्याच्या फॅक्टरीत काम करतात. आधी आपल्या चाळीतल्या मुलांना जाऊन थांबव आणि मग इथं ये भाषण द्यायला. दीपक, पुष्पा, इकडे या. तुम्ही अभ्यास करता ना? जाता ना? तुला विचारतोय मी दीपक. जात होतो दादा, पण काही दिवस झाले गेलो नाही. मग कुठे जातायत? फटाक्याच्या फॅक्टरीत काम करायला जातो मी भीमदादा. काकू, तुम्ही तर शिक्षणाचे महत्त्व जाणून होता ना, मग हे सगळं सांगा. काकू, पुष्पाची आई, तुम्ही सुद्धा पुष्पाला हे सगळं सांगा ना. भीम, हे काय सांगाना लावले? अरे मुलं काम करतात म्हणून घर चालतंय. पहिल्यांदा 2 वेळची भाकरी, मग शिक्षण वगैरे आणि दुनियादारी. समजलं? पण या सगळ्याच्या नादात अशा बालपणीमध्ये मजूर काम करणं योग्य नाहीये. पण भाऊजी, आम्ही तुमच्याबद्दल हे देखील ऐकलंय. लहान असताना तुम्ही पण काम करायचा. मग हा करतो, आम्ही पण करतो, आणि आम्ही करतो. मग ते चुकीचं कसं काय? आम्हा मुलांना कमावून घरातल्यांची मदत करायची आहे. शिक ह्याच्याकडनं शिक. पण वर्तमानात केलेली ही मदत भविष्यात शाप बनेल. भीम, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला वाटतं ही मुलं पण बरोबर बोलतायत. पण आनंद दादा, तू पण असंच बोलतोयस. आनंद आणि भीम, हा खऱ्या खोट्याचा जो खेळ आहे ना, घरात जाऊन खेळा बरं. चल पुष्पा, तयार हो लवकर, कारखान्यात जायचंय ना. चल. काकू, चला. एका सासूच्या हातून नाही झालं तरी एक शेजारी असल्याच्या नात्यापायी एक सल्ला तर देऊ शकते मी. भीम, सर्वात आधी आपल्या साडूला समजाव काय करायचं आणि काय नाही, मग बाकीच्या मुलांना समजव.
मला या मुलांचं भविष्य अंधारात जाण्यापासून थांबवावं लागेल आणि याची सुरुवात मला माझ्या घरापासूनच करावी लागेल.